धनगर समाजाला आदिवासीत आरक्षण मिळावं अशी मागणी जी आहे धनगर समाजाच्या वतीनं होत असताना आदिवासी समाज देखील त्यांना यामध्ये सामील करून घेऊ नये याकरिता आक्रमक पवित्रा जो आहे आदिवासी बांधवांनी या ठिकाणी घेतलेला आहे। बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात त्यांनी नेमकाच आता रास्ता रोको केलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी नंदिनीताई टारपे आहेत। ताई, काय सांगाल, काय नेमकं प्रकरण आहे, काय आंदोलन आहे आज? आदिवासीमध्ये एसटी मध्ये धनगर समाजाला समाविष्ट करून घ्यावे अशी धनगर समाजाची मागणी आहे, परंतु हे असंविधानिक आहे। धनगर समाज आदिवासीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये समाविष्ट करून घेता येत नाही, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना देखील धनगर समाज जर आदिवासीमध्ये आरक्षण मागत असेल तर आदिवासी समाज शांत बसणार नाही। या मागणीचा आम्ही पुरजोर विरोध करतोय। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। जर धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देत असाल तर महाराष्ट्रभर उद्रेक होईल। आदिवासी समाज रस्त्याने रस्ता रोको करतील आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभामध्ये ज्या आदिवासी भागामध्ये हे यांचे आमदार उभे करतील त्या आमदारांना पाडण्याचं काम येणाऱ्या काळात हा आदिवासी समाज केल्याशिवाय राहणार नाही। सातत्यानं वेगवेगळ्या ओबीसी असेल किंवा एसटी असेल, एनटी असेल, यांच्यामध्ये वेगळे लोक आरक्षण त्यात घुसखोरी करण्याचं काम करत आहेत। कुठंतरी ही लोकशाहीची गळचेपी आहे का? काय वाटतं? नक्कीच हे नक्कीच लोकशाहीची गळचेपी म्हणायला हरकत नाही। धनगरांना आरक्षण द्यावं या बाबतीत आमचं दुमत नाही। धनगरांना आरक्षण द्यावं, परंतु आदिवासीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता धनगरांना आरक्षण द्यावं यात आमचा विरोध राहणार नाही। परंतु आदिवासीमध्ये जर आरक्षण दिला तर आदिवासी समाज शांत बसणार नाही। कारण गोपीचंद पडळकर म्हणतात की धनगर आणि धनगड या स्पेलिंग मिस्टेकमुळे आज हे सगळं काही होत आहे। परंतु पडळकरांना सांगू इच्छिते की जेवढं तुमचं वय नाही तेवढं बाबासाहेबांच्या डिग्र्या आहे आणि त्या माणसांच्या जर चुका तुम्ही काढत असेल तर हा किती बालिशपणा आहे। पडळकरांनी अभ्यास करावा की बाबासाहेबांसारख्या शिकलेल्या व्यक्तींनी या देशाचं संविधान घडवलं, राज्यघटना घडवली, त्या व्यक्तीकडनं जर स्पेलिंग मिस्टेक होत असेल त्या बालिश बुद्धींच्या लोकांना काय म्हणावं। निश्चितच या ठिकाणी जे आहे धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण मिळू नये, अन्यथा महाराष्ट्रभर हा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून उद्रेक करेल असा इशारा देखील यावेळी नंदिनीताई टारपे यांनी दिला आहे। शासनावर दबाव आणून धनगर समाज आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे। तसं शासनाने एक लगेच GR काढलेला आहे। याबाबत आदिवासीच्या बळामध्ये सहमत तयार झालेला असून आदिवासी आणि आदिवासीमध्ये धनगराचं आरक्षण हे घेणे म्हणजे खूप मोठा आदिवासीला खूप मोठा धक्का आहे। आणि धनगर हे यांचा कोणतेही एकमात्र दोघांचा कोणताही संबंध येत नाही। धनगड हे आदिवासी असून धनगर हा त्याचा नामशेषाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे। हे आम्ही खरे आदिवासी कोणत्याही पद्धतीत कोणी याच्यामध्ये सहन करणार नाही। त्याचबरोबर महादेव कोडीचा नामशेषाचा महादेव कोडी आणि कोडी हा आदिवासी बेदमध्ये नसताना त्यांना स्वतंत्र 2% SBC आरक्षण असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनावर दबाव आणून कोडी समाज हा जातीचे दाखले काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते सुद्धा रोखणे अगोदरच आदिवासीला खूप मोठ्या समस्याचा सामना करावा लागतो आणि याच्यामध्ये बोगस आदिवासींनी जर घुसखोरी केली तर ती धनाढ्य लोक आहेत। आमचा कुठेही खऱ्या आदिवासीचा इथं कुठेही ताळा लागणार नाही। खरा आदिवासी होण्यासाठी जंगलामध्ये हिंडावं लागतं, राहावं लागतं आणि जंगलाशी खेळावं लागतं, वाघाशी 2 हात करावं लागतात। या लोकांना आदिवासी म्हणजे काय हे माहितीच नाही। ज्यावेळेस आदिवासी हा संयमी आणि शांत आहे, ज्या दिवशी तो उग्ररूप धारण करेल त्या दिवशी या बोगस आदिवासीला आणि महाराष्ट्र शासन जो त्याच्यावर मेहरबानी करत आहे या सर्वांना सळो की पळो केल्याशिवाय हा खरा आदिवासी स्वस्थ बसणार नाही। आम्ही आदिवासी बांधव आहे। आम्ही सर्वांनी आदिवासींनी ठरवलं होतं पूर्ण महाराष्ट्रभर आमचं आदिवासी रोको आंदोलन, रस्ता रोको आंदोलन असं पूर्ण महाराष्ट्रभर, जिल्हाभर, तालुक्याभर म्हणजे तळातळापर्यंत आमचे आदिवासी पोचलेले आहे। यांनी आमच्या आदिवाशांचा कुठेतरी मनाला ठेसा लागलेला आहे। आम्ही आदिवासी, मुळातच आदिवासी, आम्ही जंगलातले डोंगरातले राहणारे, आमची वेशभूषा वेगळी आहे, आमची शिकार करणारे, मासेमारी खाणारे, आमची नावालाच आम्ही आदिवासी। आमचं संविधान सुद्धा आम्हाला जनजागृती सांगते की आम्ही आदिवासी। संविधानानं पण आम्हाला काही ना काही सवलत दिलेली आहे। त्यांनी जर आता मंदातच येऊन त्यांना काही ना काही आमच्या आदिवाशांना उल्लेख करून राहिले, आदिवासींचा मनाला ठेचा वेदना करून राहिले। त्यामुळे आम्ही सर्व महाराष्ट्रभर आज पूर्ण जनजागृत रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे आमचा जे हक्क आहे, आमचा जो अधिकार आहे तो कोणाला देऊ नये, हेच एक आमची अपेक्षा आहे। आदिवासी जे एकलव्य
धनगर समाजांची जी घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालू आहे. धनगर समाज हा धनगर असून धनगर नाही या शब्दाचा दुरुपयोग करून ते आदिवासी समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. तरी राज्य सरकार त्यांना आरक्षण देण्याच्या तयारीत आहे. तरी त्यांनी जे निर्देश काढलेले आहेत ते निर्देश तत्काळ वापस घेण्यात यावे. अन्यथा हे जे रस्ता रोको आंदोलन जे ठिकठिकाणी महाराष्ट्रभरात राज्यभरात जे आदिवासी बांधवांतर्फे काढण्यात आलेले आहे याच्यापेक्षाही तीव्र प्रकारे ते आदिवासी समाज रस्त्यावर उतरून या निर्देशाच्या विरोधात आंदोलन करतील. धनगर समाजाची काही नेते मंडळी शासनावर दबाव आणून किंवा धनगर समाजांना आदिवासी एस टीमधून त्यांना सर्टिफिकेट द्यावं असं हे करायला लागले आणि त्यांच्याच मतासाठी काही आमचे शिंदे सरकारचे शासन आहे हे शासन त्या मतासाठी त्यांना सपोर्ट करायला लागली आणि असं कळतं की बुवा त्यांना GR सुद्धा ते काढण्याच्या तयारीत आहेत. आमची एवढीच आहे, आजचा जे रस्ता रोको आंदोलन जे आम्ही या ठिकाणी केलेलं आहे हे फक्त बुलढाण्यामध्येच नाही तर हे पूर्ण देशामध्ये आजचं आंदोलन आहे. आणि मी सर्व आदिवासीच्या वतीनं एवढंच सांगतोय की आमचा आदिवासी बांधव हा खूप शांत आहे, हा कधी कोणाच्या मनात जात नाही आणि आमच्याही मनात कोणी येऊ नये. हे जे काही आम्हाला दिलेलं आहे हे बाबासाहेबांनी आम्हाला संविधानामध्ये आमची आरक्षण दिलेलं आहे. ज्यामध्ये जे काही जाती समावेश केले आहेत हे त्यावेळेस केलेले आहेत, आज नाही. त्याच्यामुळं या लोकांनी सुद्धा त्यांना सपोर्ट करू नये आणि जे जे काही नेते मंडळी या लोकांना सपोर्ट करत असेल तर आम्हाला सांगायचं कामच नाही, कारण आमचा सगळा आदिवासी बांधव हा पूर्ण देशामध्ये पूर्ण विभागलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी असे काही लोक या लोकांना सपोर्ट करत असतील किंवा यांना सर्टिफिकेट मिळवण्यासाठी काही सपोर्ट करत असतील तर याला नक्कीच त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांची जागा दाखवून दिल्याशी राहत नाही. कारण याच्या अगोदर हा विषय झालेला आहे. धनगर आणि धनगड याचा धनगडाचा एक आधार घेऊन हा समाज या ठिकाणी आरक्षण मागत आहे. पण सुप्रीम न्यायालयाने अगोदरच हा निर्णय दिलेला आहे, हा विषय फेटाळलेला आहे. त्याच्यामुळं जे काही आता पुन्हा डबल यांनी जी कमिटी नेमली आहे शासनाने जो पहिले निर्णय झालेला आहे तोच निर्णय या ठिकाणी त्यांना जाहीर करावा. आणि धनगड ही जमात आहे आणि धनगर ही जात आहे, तिच्यामुळे हे दोन्ही जाती ह्या भिन्न आहेत, त्याच्यामुळे ही एकत्र होऊ शकत नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.